महाराष्ट्रामध्ये महिलांवर वारंवार अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत जात आहे। याआधी सुद्धा मुंबई येथे एका महिलेवर काही आरोपींनी सामूहिक बलात्कार करून त्या महिलेची हत्या केली होती। त्यानंतर महिलांकरिता गृह खात्याकडून आणखीनच सुरक्षाही कडक करण्यात आली। आता तर महिलांवर अत्याचार होत असेल तर पोलीस प्रशासनाकडून तात्काळ मदत दिली जाते असे बोलले जात आहे। परंतु महिलांकरिता सर्व सोयी सुविधा पोलीस खात्याकडून उपलब्ध असून सुद्धा आज मात्र दर्यापूर पोलीस स्टेशनच्या जवळ एका महिलेवर मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास विनयभंग करून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे। ही धक्कादायक घटना 4 मेच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास दर्यापूर शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर घडलेली आहे। दर्यापूर तालुक्यातील एका खेडेगावात महिला ही आपल्या पती व कुटुंबासह राहते। मात्र 3 मे रोजी कुटुंबात वाद झाल्याने पतीने आपल्या पत्नीला दर्यापूर येथे मध्यरात्री 11 वाजताच्या सुमारास तिच्या आईकडे नेऊन सोडले व पती हा आपल्या घरी परत जाण्यास निघाला। पत्नीने घराबाहेर जाऊन पाहिले असता पती दिसले नाही, तर ते दर्यापुरातील जुन्या नगरपालिकेसमोर आली। त्या ठिकाणी एक मुलगा त्या महिलेला दिसला। तिने त्याच्या मोबाईलवरून पतीला फोन लावला, परंतु पती हा तोपर्यंत घरी त्याच्या गावी पोहोचला होता। सदर महिला ही आपल्या आईच्या घरी जाण्यास निघाली। या दरम्यान आरोपी अविनाश नितीन पाटील व 21 वर्षे राहणार मूर्तिजापूर रोड दर्यापूर याने त्या महिलेचा पाठलाग करणे सुरू केले। सदर महिला ही घरी निघाली असता आरोपीने आणखी आपल्या एका मित्राला बोलावून सदर महिलेला बळजबरीने पोलीस स्टेशन रोडवरून मोटारसायकलवर बसवून घेतले व जुन्या नगरपालिकेसमोरील पंडित जवाहर नेहरू यांच्या पुतळ्याच्या आवारामध्ये सदर महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी आरोपींवर लाथाबुक्क्यांनी वार करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र यातील आरोपी हे पुन्हा त्या महिलेचा पाठलाग करून महिलेला पकडले व आणखी मित्रांना फोन करून बोलावले। त्या ठिकाणी 4 चाकी वाहनांमध्ये 4 ते 5 इसम घेऊन त्यांनी या महिलेवर विनयभंग करून सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मूर्तिजापूर रोडवरील एका मंगल कार्यालयातून काही मजूर महिला ह्या घरी जात असताना त्यांना जुन्या नगरपालिकेसमोर महिलेचा आरडाओरडा करण्याचा आवाज आला व त्यांनी सदर घटनास्थळी जाऊन पाहिले असता एका महिलेवर कोणीतरी 4 ते 5 व्यक्ती अत्याचार करत असल्याचा भास आला। तेथील महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर यातील सर्व आरोपी फरार झाले। महिलेच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी अविनाश नितीन पाटील याला अटक केली असून या घटनेतील आणखी सुद्धा आरोपींचा शोध आता दर्यापूर पोलीस करीत आहेत। दुर्दैवी बाब अशी की दर्यापूर शहरामध्ये एका महिलेवर विनयभंग करून सामूहिक अत्याचार करण्याची इतिहासातील पहिलीच घटना घडली आहे। त्यामुळे आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्य आरोपी हा दर्यापूर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचा मुलगाच असल्याचे सांगण्यात आले आहे। आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेत बाकी आरोपींचा शोध दर्यापूर पोलीस किती वेगाने लावणार आहे हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रहा अपडेट।